सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते आजच्या दिवसातील पहिला सामना देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होतं. एका बाजूला आपण पाहतोय टीम माऊली प्रतिष्ठान देहुगाव आणि त्यांच्या विरोधात देखील आपण पाहतोय सावी 11 देहुगाव या दोन संघात सकाळच्या सत्रातील पहिली मॅच पहिला सामना तो देखील आपण पाहिलं तर सुरू होते. काउंटडाऊन करून आपण मॅचला सुरुवात करतोय. 5 4 3 2 1 लेट्स गो प्ले. टावल होते सुरुवात. चला खेळूया. पहिला चेंडू पाहूया. पहिला चेंडू स्विच हिटचा प्रयत्न टप्पा पुढ्यात पडतोय. झेल सुटलाय. चेंडू मात्र जाईल. पाठलाग सुरू आहे. शर्यत लागली आणि पहिल्याच बॉलवरती टोकलाय. सीमा रेषा पार. धावा मिताच्या चौकार होतोय. 4 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर सागर दरेकरला एक सोपं जीवनदान देखील आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते आणि पहिल्या षटकात गोलंदाजी देखील आपण इथे मैदानावरती पाहू शकाल. गोलंदाज आपण पाहतो विष्णू लवांडे. पहिले षटक करण्यासाठी सज्ज होतोय. सलामीची आघाडीची जोडी दत्ता काळे आणि सोबतीला आपण पाहतोय सागर दरेकर. यावेळीचा चेंडू होता. उसळणारा चेंडू आपण पाहतो. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे. मातीची खेळपट्टी आहे. हिवाळ्याचे दिवस थंडीचे दिवस आपण पाहतोय. क्लायमेट क्रिकेट खेळासाठी पोषक आणि पूरक वातावरण हनुमान क्रीडा संघ माळीनगर सातत्यानं इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळते. 2 चेंडू 4 धावा. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाज विष्णू ओव्हरपी चेंडू होता. फटका केलाय. सागर दरेकर रिव्हर्स स्विच हिट खेळतोय. अटेम्प्ट करतोय आणि चेंडूला मात्र पाठवतोय सीमा रेषा पार. सागर दरेकर ब्रँडेड फटका षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू धन्यवाद. डीजे 3 चेंडू 10 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल होतात. विष्णू लवंडेवरती आक्रमण आपण पाहिलं तर केला ते एक चौकार डॉट बॉल एक षटकार देखील आपण पाहतोय. 3 चेंडू 10 धावा. सावी 11 देहुगावचा संघ आपण पाहतोय. बॅटिंगसाठी ऐकून आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाईटगावचा सितारा. एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सागर दरेकर. शॉर्ट पिच चेंडू होता. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. वेग कमी केलाय. गती कमी केली. चेंज ऑफ पेस आपण पाहतोय. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान टाकला जातोय. 4 चेंडू आणि धावपल खोती बडवल्या जात आहेत 10 धावा. 2 चेंडू फार महत्वाचे असतील पॉवर प्लेच्या षटकातील. पहिलं षटक सुरू आहे. विष्णू लवांडे गोलंदाजीच्या मार्क होते आहे. हलक्या हाताने खेळला. बॅटच्या अतील कडा घेऊन आपण पाहिलं तर चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल येते. सागर दरेकर आपण पाहिलं तर स्ट्राईकला रोटेट करतायत. 5 चेंडू आणि 11 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. पहिलं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. की एडिटिंग ओरिजिनल वाला यांच्या माध्यमातून काही सिनेमॅटिक व्हिडिओ आपल्या स्पर्धेतील तेही पाहायला मिळतील. त्यांचे स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. 5 चेंडू 11 धावा. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय जिथे गोलंदाजी करतो विष्णू तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय दत्ता काळे अर्थात डीके. फुल टॉस चेंडू होता. फटका खेळला मिडॉपला. क्षेत्ररक्षक आहेत अडवतायत. फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. एक चोरटी धाव देखील आपण पाहिलं तर येते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. या संपूर्ण स्पर्धेत आपण काही सिनेमॅटिक व्हिडिओ प्रत्येक दिवशी आपण पाहतोय. या स्पर्धेची क्षणचित्र आपण पाहिलं तर कॅमेरामॅन आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. सिनेमॅटिक व्हिडिओ आले. व्हिडिओग्राफर व्हिडिओ एडिटर देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेची क्षणचित्र आपल्याला सातत्यानं घेताना पाहायला मिळतात. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025चे 7वं पर्व ते देखील आपण पाहिलं तर संपन्न होताना पाहायला मिळते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा त्या मात्र धावपल होते आहेत. पहिले षटक देखील आपण पाहिलं ते संपलंय. षटक क्रमांक 2 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच ते देखील आपण इथे पाहतोय. एक रोमहर्षक रंगतदार सामना आपण पाहतोय. कोण जिंकेल कोण बासी मारेल ते देखील आपल्याला इथे पाहायचे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. धुवाडायचा सामना आहे. जिंकणारा संघ बक्षीस पात्र होणार आणि तो संघ कोणता ते मात्र इथे पाहायचंय. रनआउट विकेट
ऐकॉन सागर दरेकरला परता लागते. फलंदाज होतोय धावबाद. जोश जल्लोष आनंद उत्साह. एक विकेट येते आणि संघ सेलिब्रेट करतोय. ऐकॉनची प्रचंड मोठी विकेट इथे आपण पाहिलं तर गमवतोय. 6-11 देऊगाव संघाला पहिला धक्का. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. पहिलं षटक आपण पाहिलं ते संपलं. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं ते सुरू झाले आणि दुसऱ्या षटकात विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. ब्रेक थ्रू आपण पाहिलं तर इथे मिळवतोय. फटका मात्र खेळला. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनच्या अगदी जवळ. प्रयत्न चांगला होता ओमकारचा परंतु चेंडू दूर राहतोय आणि चेंडू मात्र येतोय टिप मिड विकेट. सीमारेषा पार. धावा मिळतात 4. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धवपल कोते आकडे आपण पाहिलं तर बदलत आहेत. 16 धावा त्या मात्र धवपल कोते आहेत. एक शांत संयमी सुरुवात झाली होती. ज्या विकेटच्या शोधात संपूर्ण टीम होती ती विकेट आली. फटका खेळायचा होता. विकेट किपरच्या आता टप्पा पडल्यानंतर चेंडू विसवला. तो एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतो. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. दोन्ही टीम एक अतिरिक्त प्रतिनिधी पाठवा. खरं तर ही सूचना आता सांगायची वेळ लागली नाही पाहिजे कारण का आता क्वार्टर फायनलची मॅच खेळत आहेत. देवगाव हाफ मधील ही तिसरी मॅच दोन्ही संघांची आहे. महत्वाची मॅच आहे. यावेळीचा चेंडू ता फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. कॅप मोठा सुंदर कव्हर ड्राईव्ह. पाहणी पाहतच राहा. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. धावा मिळतात 4. मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. सर्व बॅटनं समोर मिडॉपला अडवलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि तिथे एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती धवपल कोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. एक जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. ऐकॉन सागर दरेकर बाद झाल्यानंतर कमबॅक केला ते गोलंदाज तुषार ढोलेकडनं आपण पाहतोय. देवगाव हाफची क्वार्टर फायनल आपण पाहतोय. जो जिंकणार तो बक्षीस पात्र होणार. तो सेमी फायनल क्रमांक 2 इथे मात्र खेळलाय. फटका खेळलाय. कव्हर पॉइंटच्या मधोमध कॅप शोधलाय आणि तिथे स्कोअर कट केलाय. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6-11 देऊगाव संघ 1 गडी बाद 25 धावा. 25 रन लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत. 25 धावा धवपल कोतायत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली गेली. सागर दरेकर आपण पाहिलं तर ऐकून जो इथे आपण पाहिलं तर फार दुर्दैवीरित्या तो इथे बाद होताना पाहायला मिळतोय. रनआउट धावबाद होणं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर फार क्वचित आपण पाहतो आणि आयकॉनचं रनआउट होणं हे फार क्वचित पाहायला मिळतं. जिथे आज सागर दरेकर रनआउटची शिकार ठरलाय तो इथे आउट होताना पाहायला मिळतोय. तर ऑन्डोनलला बॅटर आणि सलामीच्या आघाडीचा बॅटर दत्ता काळे टीके या फलंदाजांवरती आता संघाची प्रचंड मोठी जबाबदारी इथे आपण पाहिलं तर येऊन ठेपलेलं आहे. प्रथम क्रमांकाला आपण पाहतो 75,000. द्वितीय क्रमांकाला 55,000. तृतीय क्रमांक 30,000. चतुर्थ क्रमांक 30,000. ही पारितोषिक देखील या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. अंपायर सर 1-2 मिनिटं सामना थांबवा.
आहे ना आता कैलास आज कोण ऍड केली ते पहिले ऍड करून घे ना. साई टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्व आपण पाहतो उद्योजक अमोल शेठ राऊत यांचे शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. सामन्याला होती सुरुवात. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मॅच कंटिन्यू सुरू होती. श्रेयसला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती फटका मात्र खेळलाय. कॅपमध्ये चेंडू आपण पाहतोय सीमा रेषा पार टिप कव्हर 4 रन चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे माऊली प्रतिष्ठान अर्थात आपण पाहतो अविनाश आबा बसे स्पोर्ट फाउंडेशन देवगावचा संघाचा 11 संघाच्या विरुद्ध आपण या मॅच मध्ये पाहतोय. क्वार्टर फायनलची मॅच आहे. महत्वाची मॅच आहे. टुवाडाचा सामना आहे. करूया मरोची मॅच आपण पाहतोय. जो जिंकेल तो बक्षीस पात्र. जो जिंकेल ना तो क्रांतीवीर स्पोर्ट्स क्लब 9 लाख उमरे अर्थात भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटना या टीमच्या विरुद्ध सेमी फायनल क्रमांक 2 खेळणार आहे. यावेळेचा चेंडू फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक टीम मध्ये अडवत आहेत. तुषार ढोले अर्थात फकड्याला आपण पाहतोय चेंडू अडवतोय फेकी करतोय तोपर्यंत एक सिंगल येते. बहुसंख्या पुढे जाते. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं ते सुरू आहे. 1 गडी बाद 30 धावा. सकाळच्या सत्रात प्रेक्षकांची पावलं हळूहळू आपण पाहिलं तर माळीनगरच्या या क्रीडानगरीकडे ती मात्र येताना पाहायला मिळतात. मान्यवरांची मांदियाळी क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी या मैदानात आज सोल्यात ती मात्र शंका नाही. गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक करणारी स्पर्धा आहे. कारण का पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. प्रयत्न चांगला होता. एफर्ट्स कमालीचे आपण पाहतोय. सेल सुटलाय. चुका होत आहेत तोपर्यंत धावा येत आहेत. 1 गडी बाद 31. तिसरं षटक सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच ते देखील आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा त्या मात्र धावपलक होत आहे. 31 धावा धावपलक होती. यावेळेचा चेंडू पॉइंटला खेळलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न सुरू आहे. चेंडू अडवण्यासाठी चुका होत आहेत. थोडंसं पंबल होते आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होते. आकडे बदलत आहेत. सिंगल डबल देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचे आहे. एक शॉर्ट रन देखील पंच तिथे कळत आहेत. तर खेळाडूंना विनंती असेल काल तुम्ही 2 मॅच खेळलेत त्यामुळे हे नियम सातत्याने तुम्हाला सांगणं तिथे आपण पाहिलं तर अनिवार्य सुरू असेल. परंतु पहिली धाव तिथे अनिवार्य आहे. दुसरी तिसरी चौथी धाव तुम्हाला खेळपट्टीवरतून पळून पूर्ण करायची नाही अन्यथा पंच शॉर्ट रन घोषित करतायत. यावेळेचा चेंडू विकेट किपरच्या हातात टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट येते आणि फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. धक्का क्रमांक 2. दुसरा बॅटर आउट होत आहे. दुसरा फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीसे. थँक्यू. सुमधुर संगीत आपण ऐकतायत भैरवनाथ 70+ साऊंडच्या माध्यमातून सुमधुर संगीत काय ट्रान्स आपण ऐकतोय. आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवला जातोय. त्यांचे मनापासून स्वागत आहे. विकास दामोदर परंडवाल साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहे. सकाळचे पत्रकार मुकुंद भाऊ नांदेव परंडवाल उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहे. श्रीकांत भाऊ काळोखे, संतोष भाऊ तांबे, नवनाथजी देवकर, धनंजयजी खांडरे न्यू आकाश पान शॉपचे ओनर आहेत. या सर्वच मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. सामना देखील आपण पाहतोय. 2 गडी बाद 33. फुल टॉस चेंडू टीप विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक टीप मध्ये अडवतोय. फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावपलक होते आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 34 धावा. श्रेयस अंबिल लगेचच्या षटकात आल्यात फक्त 9 धावा तर 1 विकेट तो इथे आपल्याला मिळवताना पाहायला मिळतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 34 धावा त्या मात्र धावपलक होत आहे. षटक क्रमांक 4 ते देखील आपण सुरू होताना पाहणार आहोत. प्रथम क्रमांकाला 75,000 रुपये. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे मार्गदर्शक श्री क्षेत्र
संपूर्ण मावळ तालुक्यातील एक प्रतितेश उद्योजक आपण पाहते सुधाकर भाऊ शेळके, श्री क्षेत्र देऊनगर पंचायतीचे प्रथम नगरसेवक बांधकाम सभापती आदित्य भाऊ टिळेकर यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाला 75,000 रुपयांचं बक्षीस आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप साहेबांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतोय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025च्या निमित्तानं आपण पाहतोय आजच्या अंतिम समारोपाच्या दिवसामध्ये आपण प्रतिमेचं पूजन संपन्न करतोय. त्या फोटोला प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला तो आणि तदनंतर पुन्हा एकदा हे मॅच इथे आपण सुरू राहताना पाहणार आहोत. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप यांच्या स्मृतींना त्यांच्या आठवणींना ही उचल देणारी क्रिकेटची स्पर्धा ती देखील आपण संपन्न होताना पाहतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 34 धावा तर षटक क्रमांक देखील 4 आपण पाहिलं तर सुरू होते. ओव्हर पिच चेंडूचा फटका मात्र खेळला एक्स्ट्रा कव्हर वाईड स्ट्रॉंग अपला क्षेत्ररक्षण सुरेख आहे कमालीचं क्षेत्ररक्षण आणि तिथे आपण पाहिलं तर काही धावा येतात. धावसंख्या पुढे जाते स्कोर कार्ड होते धावफलक आकडे बदलतात. एक सिंगल आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 35 धावा 35 रन लॉस ऑफ 2 विकेट. 4थं षटक आपण पाहिलं ते सुरू आहे. 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे पाहतोय. गोलंदाज तुषार फटका मात्र खेळला मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र टीप लॉंग ऑनला टिपला जाईल टेकन व्हेरी गुड कॅच विकेट येते फलंदाज इथे होतोय आउट बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीचे. विकेट आपण पाहिलं तर इथे 3 गडी बाद 35 धावा धावफलक होत आहेत. 4थं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप साहेब यांच्या स्मृतींना त्यांच्या आठवणींना उचल देणारी क्रिकेटची स्पर्धा देखील आपण पाहतोय. सगळे म्हणतात की एक मित्र गेल्यानं दुनिया संपत नाही. सगळे म्हणतात की एक मित्र गेल्यानं दुनिया संपत नाही आणि ती थांबत नाही. पण हे कोणालाच कसं समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप हनुमान क्रीडा संघ माईनगरचे सदस्य होते आणि एक चांगले अष्टपैलू क्रिकेटर खेळाडू होते आणि त्यांच्याच स्मृतींना त्यांच्याच आठवणींना उचल देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची प्रतियोगिता सातत्यपूर्ण एक भव्य दिव्य आयोजन नियोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि ती स्पर्धा पाहण्यासाठी आज क्रिकेटचा रसिक प्रेक्षक राजा या मैदानाची गर्दी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तुषार ओव्हर पिच चेंडूचा फटका खेळला टिप लॉंग अप क्षेत्ररक्षक तैनात चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार टिप लॉंग अपच्या डोक्यावरतून टोकलाय उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा 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 न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होत असतानाच अनेक एडिटर व्हिडिओग्राफर उपस्थित होत आहेत. के एडिटचे ओनर उपस्थित होत आहेत त्यांचे स्वागत आहेत. मोना एडिट्स चे ओनर उपस्थित होत आहेत त्यांचे स्वागत आहे. रोहित एडिट्स उपस्थित आहेत त्यांचे स्वागत आहे. एबी एडिट्स या सगळे सिनेमॅटिक व्हिडिओ एडिट करणारे खरं तर आपल्या परिसरातील आपल्या भागातील ही सगळी कलाकार मंडळी आहेत जे सातत्याने आपल्या कलेच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण काम त्यांचं सातत्याने राहिलेलं आहे. या सर्वांचं स्वागत आहे. प्रोफेशनल एडिटर्स उपस्थित आहेत. गोलंदाज तुषार ओव्हर पिच चेंडू होता थोडासा पुढे टाकला होता टिप लॉंगअपला खेळलाय स्ट्रेट टू द ग्राउंड. खूप चांगला फटका आपण पाहतो व्ही शेप मध्ये तोपर्यंत एक सिंगल येते धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड होती बनवलं जात आहे. 4थं षटक सुरू असताना 3 गडी बाद 43 धावा 43 रन लॉस ऑफ 3 विकेट. 4थं षटक सुरू आहे. 6 षटकांचा सामना तो देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. अनेक सिनेमॅटिक व्हिडिओज एडिटर उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत आहेत. यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय आणि तिथे रनआउटची सुवर्ण संधी इष्ट उडवल्यात परंतु मुख्य पंच आणि स्कोरलेग पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत ठाम आहेत आणि तिथे आपण पाहिलं तर कळवत आहेत फलंदाज नॉट आउट. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय थोडस लेट पण थेट तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत महेश जाधव सर. थर्ड अंपायर उपस्थित होत आहेत आदरणीय अजय आवळे सर तिथे आपण पाहिलं ते चेक करतील. तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहिलं तर घेतल्या ते थर्ड अंपायर कडे निर्णय इथे आपण पाहिलं तर पाठवलाय.
या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं चंचनुक्त शुभागमन होते. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे आधारस्तंभ म्हणून सातत्याने आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या पाठीशी भक्कमपणे आणि खंबीरपणे उभे असणारं व्यक्तिमत्व आदरणीय साई ग्रुप उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सागरदादा भसे यांचं शुभागमन. फलंदाज नॉट आउट टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहिलं तर येतोय. बॅटर सेफ आहे, फलंदाज नॉट आउट आहेत. तिसरे पंच आपण पाहिलं तर इथे कळवत आहेत. आजच्या सरांचा इशारा देखील इथे आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 44 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. सुमित सोनवणे सर उपस्थित होत आहेत, त्यांचे स्वागत आहे. आज या स्पर्धेत त्यांचे सुमधुर समालोचन आपण ऐकणार आहोत. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होते आकडे आपण पाहिलं तर बदलत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. 3 विकेट इथे आतापर्यंत गमावल्यात. पहिली क्वार्टर फायनलची मॅच ती देखील आपण इथे मैदानात पाहत आहे. 5वं षटक सुरू होते. षटक क्रमांक 5 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. सागर वारे स्वतः आपण पाहिलं तर संघ मालक टीम ओनर आहेत, जे की बॅटिंग साठी आपण पाहतो. 3 चेंडू 8 धावसंख्येवरती इथे फलंदाजी करतायत. टप्पा पडतोय. चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातात विसरला तो. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतो. एक निर्धाव चेंडू देखील इथे आपण पाहिलं तर टाकला. ते 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू होते. श्रेयसला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क होती. बॅटिंगसाठी संघ मालक टीम ओनर सागर वारे स्वतः बॅटिंगसाठी आता उतरलेत. जबाबदारीचा खेळ आहे, जिम्मेदारीने खेळावा लागेल. यावेळीचा चेंडू होता. पंच तिथे आपण पाहिलं तर कळवतील काय निर्णय येईल ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु विकेट किपर चुका करतोय आणि पाठीमागे चुका होत आहेत. डेड बॉल तिथे आपण पाहिलं तर पंच कळवतात डेड बॉल. बॉल आहे, धावा नाहीत. पंच तिथे आपण पाहिलं तर महेश जाधव सर कळवतात. दोन बॅक टू बॅक डॉट बॉल आपण पाहिलं तर येत आहेत. सलगचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहतो. पंच कळवत आहेत की डॉट बॉल आहे, शॉट अटेम्प्ट केला नाही फलंदाजानं, त्यामुळे तिथे धावा येताना पाहायला मिळत नाही. पुन्हा इथे आपण पाहिलं तरी खराब चेंडू आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू अतिशय सुंदर होते, अप्रतिम होते. बॅक टू बॅक सलग डॉट बॉल आले आणि त्यानंतर एक खराब चेंडू आपण पाहतो. व्हाईट बॉल होती. धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते. स्कोर कार्ड होती आकडे इथे आपण पाहिलं तर बदलत आहेत. 45 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. 3 गडी बाद. षटक क्रमांक 5 इथे सुरू आहे. यावेळेचा चेंडूचा फटका केलाय. समोर क्षेत्ररक्षक काय मिडॉनला अडवतोय. फेकी करेल तुषार ढोले, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होती आकडे इथे आपण पाहिलं तर बदलत आहेत. 46 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या. 5वं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची लढत आहे. सर्वच क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा लक्ष आपण पाहिलं तर या स्पर्धेत सातत्याने आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची प्रतियोगिता आपण पाहतोय. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट म्हणून सातत्याने चर्चेत राहिली. यावेळी चेंडूता स्टेप आउट चालेल. समोर खेळलाय डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, अडवतो फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर येते. दुसरीचा प्रयत्न केला, रनआउटची संधी, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 48 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहे. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे पाहतो मैदान होती. 48 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट त्या मात्र गमावल्यात. गोलंदाज श्रेयस देवगावचं यंग टॅलेंट आहे, यंगस्टर आहे, सातत्यानं गोलंदाजीतून चर्चेत राहिलाय. कॅप मोठा होता. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते आणि चेंडूला मात्र पाठवतायत सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. कुणी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू, धन्यवाद डीचे. यानंतरचे दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस होणार आहे. पहिली सेमी फायनल यानंतर आपण पाहणार आहोत. तिचा टॉस इथे मात्र केला जाणार आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे
शॉर्ट पिच चेंडू होता, फटका खेळायचा होता. धाव घेण्यासाठी प्रयत्न केला, ते फेकी थोडीशी अस्तव्यस्त आहे. बॅकअप करतो तुषार, तोपर्यंत एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे नकार आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 53 धावा. श्रेयसच्या या षटकात आल्यात 9 धावा, तर 5 षटकांचा खेळ संपतो. धावफलक होती, स्कोर कार्ड होती. प्रथमतः बॅटिंग करत असताना टॉस जिंकून सावी 11 देहूगाव संघ इथे आपण पालत बनवतोय. 3 गडी बाद 53 धावा. अंबिका 11 तळेगावचे कॅप्टन आणि स्पार्टन 11 लोणावळ्याचे कॅप्टन दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील आपण पाहिलं तर इथे संपन्न होणार आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 53 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक इथे आपण पाहिलं तर आपण पाहणार आहोत. स्लॉगर टेतोर देखील आपण पाहणार आहोत. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहतोय. त्यानंतर सेमीफायनलचे दगदगते तरार, सेमीफायनल क्रमांक 1, सेमीफायनल क्रमांक 2 ते देखील आपण इथे मात्र पाहणार आहोत. त्यानंतर शेवटची अंतिम मॅच असेल मेगा फायनल ग्रँड फिनाले. विनर टू थर्ड, रनर टू फोर्थ या रूल नुसार इथे आपण पाहिलं तर तिसरा आणि चतुर्थ क्रमांक तो मात्र दिला जाणारा टप्पा पडतोय. पाठीमागे जातोय. ऑफस्टम्पच्या थोडस बाहेर फुल ऑफ लेनचा चेंडू ठेवलाय, थोडस पुढे टाकलाय. तिथे आपण पाहिलं तर एक टॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकला. ते धावफलक स्थिर आहे. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. 53 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. गोलंदाज शशिकांत मिरगे. फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. टप्पा पाठीमागे ठेवलाय. फलंदाजाचा फारसा फुटवर्क तिथे पाहायला मिळत नाही. तोपर्यंत एक टॉट बॉल आपण पाहतो. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. 3 गडी बाद 53. शेवटचं अंतिम षटक इथे आपण पाहिलं तर टाकला. ते 6व्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहतोय. धावफलक होती 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गजराज बोटिंग क्लबचे ओनर श्री क्षेत्र देवनगरीचे प्रतिते शुद्धोचक गजानन भाऊ काळोखे यांचे शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. यावेळी चेंडू मात्र खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. सेल सुटलाय. कॅच ड्रॉप होतोय. चुका आणि चुका देखील होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. धावफलक होती 55. 3 गडी बाद 6व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. करंज 100 आपण पाहतोय. 10.00 तो देखील आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते. 55 धावा धावफलक होत आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. स्कोरर आज विजय आपण पाहिलं तर अतिशय अचूक आणि बिनचूक स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. crickclub.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला प्रत्येक वर्षी एका वेगळ्या उंचीवरती एका वेगळ्या टोकावरती ती सातत्यानं घेऊन जाताना पाहायला मिळते. ऑफिशियली मीडिया पार्टनर आहे crickclub.in. फटका खेळायचा होता आणि तिथे विकेट येते. फलंदाज बाद होत आहेत. क्लीन बॉल होत आहेत. फलंदाज इथे आपण पाहिलं तर आउट होत आहेत. धक्का क्रमांक बसेल सावी 11 देहूगाव संघाला. 4था बॅटर आउट बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद. डीजे ज्यांनी आपल्या स्पर्धेला भोजन व्यवस्थेचं सौजन्य केलं आहे. युवा उद्योजक आदरणीय हनुमंत शेठ भोरे साहेबांचे शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती, मान्यवरांची मांदियाळी, क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड मोठी तुडुंब तोबा गर्दी ती देखील आपण इथे पाहतोय. शेवटचे षटक सुरू आहे. 2 चेंडू बाकी आहेत. विकेट येते. 55 धावा त्या मात्र धावफलक होत्या. 4 गडी बाद. अंतिम ओव्हर आपण पाहतोय. यानंतरच्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. पहिली सेमीफायनल यानंतर आपण पाहणार आहोत. सेमीफायनलचा पहिला दगदगता तरार. यावेळेचा चेंडू होता. फटका मात्र खेळलाय. चेंडू अडवलं चाल. क्षेत्ररक्षक टीप मध्ये अडवतो. फेकी करायला एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. जातील का आणि पळून पूर्ण केल्यात. 2 धावा येत आहेत. फेकी थोडीशी लेट आहे. 57 धावा धावफलक होत्या. 4 गडी बाद. उशिरा आल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो सुरू असणारी मॅच माऊली क्रिकेट प्रतिष्ठान देहूगाव अर्थातच अविनाश आबा बसे स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव आणि त्यांच्या विरोधात आपण पाहताय सावी 11 देहूगाव या 2 संघात रंगलाय क्वार्टर फायनलचा अंतिम सामना. कालच्या दिवसातील शेवटची मॅच.
शेवटचा चेंडू होता, शेरावरती आदळतोय, अंगभेदक मारा, एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न असेल का, होकार नकार, रनआउटची संधी फिरकी होते आणि दुसऱ्या धावेला बॅटर होतील रनआउट. लेग बायच्या रूपाने शेवटची एक सिंगल येईल. धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे चाल स्कोर कार्ड होती, इथे आपण पाहिलं तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना सावी 11 देहुगाव हा संघ आपण पाहिलं तर इथे बनवतोय. एक मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने राहिला, परंतु आयकॉन सागर दरेकर जो झटपट बाद झाला, पॉवर प्ले मध्ये रनआउट झाला आणि तिथे आपण पाहिलं तर कमबॅक केलं माऊली क्रिकेट प्रतिष्ठान, अविनाश आबा बसे स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव संघानं. 36 चेंडू मध्ये सावी 11 बनवल्यात 58 आणि विजयासाठी टार्गेट ठेवलंय 36 चेंडू 59 धावा. एक इनिंग डाव देखील संपलाय. पुढील मॅचचा टॉस साठी आपण करतोय, नाणेफेकीचा कॉल करतो. मी दोन्ही कॅप्टन विनंती करेल आपण टॉस साठी या. अंबिका 11 काळोखीवाडी तळेगाव या संघाचे कॅप्टन आणि स्पार्टन स्पोर्ट्स क्लब लोणावळा या संघाचे कॅप्टन, दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. संघनायक आपण टॉसला या, त्या ठिकाणी आपण टॉस मात्र संपन्न करणार आहोत. एका लाईनीत एका ओळीत दोन्ही संघ आपण पाहिलं तर मैदान ते दाखल होत आहेत. ही शिस्त आपण पाहतो देवगाव क्रिकेटची, मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची, आणि शिस्त क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025च्या 7व्या पर्वात ती देखील आपण या ठिकाणी पाहतोय. पुढील मॅचचा टॉस होतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आपले समोर सोडले जातील समालोचक मित्र सुमित सोनवणे सर आहेत, किरण निवले सर आहे, आणि टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस संपन्न करतोय. दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या. टू टॉस बॉक्स आपण पाहतोय एक मावळ तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा, जिचं नाव आहे स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025. या स्पर्धेचाच अंतिम दिवस, मेगा फायनल, ग्रँड फिनाले, शेवटचा महाअंतिम सोहळा जो तुमच्या भेटीसाठी आलेला आहे. 4 संघ या स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज पहिली सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल, लास्ट डे आपण जी खेळवणार आहोत. दुपारचं सत्र सुरू होतंय. या दुपारच्या सत्रामध्ये पहिला सेमीफायनलचा दगदगता थरार, एका बाजूला स्वप्नील भाऊ शेलार स्पोर्ट फाउंडेशन स्पार्टन 11 लोणावळा, तर दुसऱ्या बाजूला अंबिका 11 तळेगाव दाभाडे. चला टीम कॅप्टन. तर आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये स्वप्नील भाऊ आपण टॉस संपन्न करूयात. तर जशी दुसरी मॅच सुरू होईल आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये ऐकायला मिळेल मावळ भूषण सुमितजी सोनवणे सर, या आपलं स्वागत आहे. मॅच सुरू राहील, पुन्हा एकदा आपण जोडले जाऊ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना प्रथम मानाचं वंदन. स्वराज्याचे धाकले धनी, स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती शंभूराजांना वंदन. जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत तुकोबाराय, संत तुकाराम महाराजांनाही वंदन. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला, परंतु ज्या वडिलांनी आपल्या खांद्यावरती बसून मला हे जग दाखवलं, त्या वडिलांनाही वंदन.
ज्या गुरूंमुळे मला शिकता आलं, लिहिता आलं, बोलता आलं, वाचता आलं, त्या गुरूंनाही वंदन. आणि ज्या मित्रांमुळे मला चांगल्या आणि वाईट गोष्टी समजू लागल्या, त्या मित्रांनाही वंदन. तर नमस्कार मित्रांनो, मावळ तालुक्याची मानाची स्पर्धा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 ची आपण पाहिली तर अंतिम दिवस. आणि या अंतिम दिवसामध्ये आपण पाहिली तर क्वार्टर फायनलची मॅच सुरू आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती धडाका दाखवलाय. आरोश संतोष परंडवाल यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. कुणी 3 षटकार खेळले तर हे प्राइज आहे. चालू असणारी मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहतो. एका बाजूला असेल अविनाश दादा बसे स्पोर्ट फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये असणार आहे सावी 11. बॉलिंग ट्रॅक वरती सागर. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केल्या बॉलला. यावेळेस बघायचंय गवत कापत चेंडू डीप कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. धावा मिळतील 4. आलाय हा चौकार. आज स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 चा अंतिम दिवस. मावळ तालुक्याची मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. खऱ्या अर्थानं स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खरं तर आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो पुढे आता तयार असेल मैदानामध्ये सागर दरेकर. आज या स्पर्धेचे आपण पाहायला गेले तर असणारा हा अंतिम दिवस. सागर दरेकरचं पहिलं षटक आहे. स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या पाहतो ओंकार जाधव आणि दुसऱ्या बाजूला असेल सौरभ. यावेळेस ओंकारच्या बॅटमधून स्ट्रेट हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कडक सिक्सर. हा षटकार इथे मैदानाच्या मध्ये खेचला जातोय. पुढे एकदा या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 वरती पहिलं षटक अक्षरशः मैदानाच्या मध्ये तांडव करतोय तो ओंकार. लोअर फुल टॉस आणि यावेळेस आणि आता बॉल घेऊन या. नो बॉल. धावा मिळतील पुन्हा एकदा 4. आलाय चौकार. तिसऱ्या पंचाकडे इथे बघायचं गोलंदाजीकडून टीम कडून आपण पाहतोय सगळी रिव्ह्यूचा वापर इथे केलेला आहे. आता सहभाग जरी नसला तरी स्मृत सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आठवण मात्र तुमची येत राहील. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब यांच्या आठवणींना नो बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आणि आता मात्र बघायचे मैदानाच्या मध्ये फ्री ऑन. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक ऑन साइडला. चेंडू एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओंकारने सांगितलंय माझ्या मनगटात आहे जोर आणि कडक मारलाय 4. 4 रन. कुणी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. आणि यावेळेस आपण बघतो मैदानामध्ये षटक क्रमांक पहिलं संपलं जात आहे. आणि पहिल्या षटकामध्ये ओंकार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये या आघाडीच्या दोन्ही फलंदाजाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय, अक्षरशः तांडव केलाय. 28 वरती आपण पाहिले गेले तर पहिलं षटक मैदानामध्ये संपलं जाईल. पहिल्या षटकामध्ये प्रचंड ओसंडून धावेंचा वाहणारा पाऊस, तो मुसळधार पाऊस आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज वैजनाथ रेड्डी आता मात्र गोलंदाजीसाठी इथे आलेत. 28 वरती धफलक 28. 30 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या आहेत त्या 31. 30 चेंडू 31 ची गरज. एक आपण पाहतोय मानाची स्पर्धा. ज्या मानाच्या स्पर्धेमध्ये पाहिले गेले तर आज अनेक खेळाडू घडवलेत. आज अनेक खेळाडूंना नाव दिलं, अनेक खेळाडूंना व्यासपीठ दिलं. हनुमान क्रीडा संघ माळीनगर, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन, त्याचबरोबरीने समस्त ग्रामस्थ देवगाव, मग आमचे संदीप परंडवाल, गणेश विधाटे, आदित्य बोटिळेकर या सगळ्या मंडळींनी घेतलेली मेहनत या स्पर्धेसाठी फार मोठी आहे.
आणि त्यांच्या मेहनतीच्या जोरावरती असं म्हणतात ना की आज देहू गावाचं क्रिकेट जर जिवंत ठेवण्यामध्ये कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर आदरणीय संदीप पुरणवाल गणेशभाऊ विदाटे यांच्या तो वाटा. यावेळेस आपण पाहतोय पडले झोपले परंतु चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. कोही नाही मौका ये सीधा चौका 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट Thank you, DJ. कॉन्ट्रॅक्टर फलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे त्या चौकार आलाय 32 वरती फलक. आता मात्र आपण पाहतोय आम्ही विदाऊट आयकॉन खेळतोय परंतु याची कमतरता आम्हाला भासत नाही. यावेळेस चॉप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू इथे थडम्याच्या दिशेने हसते हसते कर्जाय रस्ते. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाचा आलाय ब्रँडेड चौक 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा राजा माणूस हा दिलदार. हा चेंडू पुढे येतो. ओहो फिर सायपर आसमानी टोला आणि चेंडू मात्र निघालाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. ये रास्ते है 4 के 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. असं म्हणतात ना स्वाभिमानावरती जर आघात झाला ना मग माणूस स्वतःची ती सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न करतो. आणि असं म्हणतात ना की स्वाभिमानावरती आघात झाल्याशिवाय स्वतःची ईर्ष्या उत्पन्न होत नाही आणि स्वतःच्या ईर्ष्येशिवाय माणसाचं कर्तृत्वही घडत नाही. आज कर्तृत्व जर घडवायचं आहे तर मात्र या दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः तांडव केले. एका बाजूला सौरभ देखील काय बॅटिंग करतोय. लागोपाठचे 3 चौकार आतापर्यंत त्याने वसूल केलेत. पुढे एकदा मैदानामध्ये बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस 2 खेळाडू चेंडू पाठमोरी झालेत. पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय प्रकाश चेंडूला कव्हर करतायत. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 42. सौरभ साठी 2000 रुपयाचं प्राइज. विठ्ठलजी गोटे यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज सौरभ साठी. आज बक्षिसांची खैरात कारण अंतिम दिवस आहे. पुढे दाखल टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला. यावेळेस धावेसाठी आपण पाहतो होकार नकार सुरू होता परंतु मैदानाच्या मध्ये बघायचंय इथे ओंकार लक्ष नव्हतं ओंकारचं परंतु सौरभ खूप लवकरच त्यांनी मात्र आपलं क्रीज सोडून दिलं होतं. षटक क्रमांक संपलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 43 59 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये असताना शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही मैदानामध्ये आता बनवायचे आहेत ते आता 16 धाबा. चेंडू 16ची गरज गोलंदाजीसाठी आपण पाहतो. पुढे गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये यावेळेस बघायचं आता सागरच्या हातामध्ये चेंडू इथे सोपवलेला आहे. आज एस आयकॉनच्या भूमिकेमध्ये तो संघामध्ये खेळतोय. असं म्हणतात प्रयत्न करत राहायचा आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर आहे. इतिहास बदलायचा आहे ना तर इतिहास आठवावा लागेल तुम्हाला. आणि मला वाटतं रोज सकाळी उठल्यानंतर माणूस अंघोळ करतो. अंघोळ केल्यानंतर तो फक्त कपडे बदलतो आणि जो माणूस घामाने अंघोळ करतो तो माणूस इतिहास बदलतो. आज सेमीफायनलचा प्रवास करायचा आहे. बोलो तयार. मोठा स्ट्रोक यावेळेस बिग हिट आणि चेंडूला पाठवूया मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेच्या बाहेर. सौरभने सांगितलंय समोर कुठलाही असू द्या गोलंदाज षटकार खेळणे हाच माझा अंदाज. 6 फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. थँक्यू डीजे. 10ची गरज अजूनही. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे सागर दरेकर. ओ यावेळेस काय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस काय नो बॉल आणि चेंडू मात्र निघालाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. 22 रुपये मिळतील 4. माऊली प्रतिष्ठानच्या वतीने दोन्ही खेळाडूंसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज.
12 चेंडू खेळलाय सौरभ. 34 बनवल्या. 3 चेंडू मध्ये 14 बनवतोय ओमकार. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला. चेंडू इथे टर्न करण्याचा प्रयत्न केलाय. कदाचित आपण पाहतोय सौरभ म्हणत असेल आता ओंकार तू देखील थोडीशी संधी घेच. एक धाव इथे आली धावफलकावरती. 55 जिंकण्यासाठी आता 4 ची गरज. बोला तयार. आणि यावेळेस चेंडू बघायचाय. निघालाय आणि सामना जिंकलाय. अविनाश जाधव वर्सेस स्पोर्ट फाउंडेशन, अर्थातच माऊली प्रतिष्ठान. ये खेल नहीं खिलवाड़ था, माऊली प्रतिष्ठान उस टीम का नाम था. काय मॅच झाली. जबरदस्त सामना. वाह, अक्षरशः तांडव करणारा सामना मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. आणि या मॅचचा हिरो आपण बघतोय मैदानामध्ये सौरभ राऊत. काय बॅटिंग केली सौरभने. वाह, असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये जर तुम्ही स्वतःशी जर ठरवलं ना तर या जगामध्ये अशक्य काहीच नसतं. चला दोन्ही टीम्स शेक हँड करायचंय. दोन्ही टीम्स आपण जे नियम बनवलेले आहेत ते नियम तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायचे. संदीप भाऊ, गणेश भाऊ, आमचे बंटीदादा सगळ्यांनी सांगितलंय आपली एक मैत्रीपूर्ण लढत इथे संपली हे आपल्याला सांगायचं आहे. हा चांगला संदेश आपल्याला द्यायचा आहे. त्यामुळे दोन्ही टीम्स इथे शेक हँड करतील. तर प्लेअर द मॅच आपल्याला देखील किताब द्यायचा आहे. तर मी प्लेअर द मॅच किताब देण्यासाठी उद्योजक आणि उद्योग सम्राट आदरणीय आमचे सागरदादा भोसे, त्याचबरोबरीने सन्माननीय संतोष शेठ परंडवाल, सन्माननीय गजेंद्रजी गायकवाड यांना विनंती करतो या सर आपल्या शुभ हस्ते. ऍडव्होकेट सर या. राज सर, राजेंद्र सर या ना. या सगळेजण या. आणि प्लेअर ऑफ द मॅच तर कोण असेल. तर मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. आणि प्लेअर ऑफ द मॅच, तर मॅच ज्याने एक हाती संघाला विजयाकडे मात्र घेऊन गेला आणि संघाला विजय मिळवून दिला, सौरभ राऊत ठरतोय या मॅचचा हिरो. तर सौरभ या.